महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 12 तारखेच्या आंदोलनाचं स्क्रिप्ट काँग्रेस राष्ट्रवादीच्या सलीम जावेद यांनी लिहिली अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून करण्यात आली आहे। मुझे अटक करो एकच नाटक नाव बदलून वारंवार रंगमंचावर येत असून त्याला लोकाश्रय नसला तरी राजाश्रय लाभलाय अशी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे। पाहूया या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय। पुण्याच्या एसपी मैदानावरून रविवारी एका जुन्या नाटकाची नव्यानं घोषणा झाली। जुन्या संचात, त्याच नेपथ्यात, त्याच संवादात फक्त नाव बदलून हे जुनं नाटक रंगमंचावर येत आहे। मनसे प्रमुखांचं आवडतं नाटक मला अटक करा हो रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झालंय। विंगेतून अजित पवार, आर पाटील, पृथ्वीराज बाबा यापैकी एकानं घंटा वाजवताच पडदे सरकवून नाटकाला सुरुवात होईल। अर्थात नाटक जुनंच असलं तरी यावेळी नाटकाच्या नावात नाट्य असावं अशी निर्मात्याची खटपट सुरू आहे। त्यामुळे मला कुणी अटक करील का, आम्ही राडा करतो तुम्ही अटक करा, मला जेलात जाऊ द्या, अटक मटक अटकेचे नाटक, मुझे अटक करो, मी अटकराज बोलतोय, आधी अटक हळूच सटक, अशा अनेक नावांवर घोळ सुरू आहे। नाटकाच्या शेवटी फक्त नायकाला अटक करून घेणं गरजेचं आहे। तेवढं झालं आणि ही अटक झाली की काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रेक्षक टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करतील आणि त्याच टाळ्यांच्या गजरात पडदा खाली पडेल। रविवारी एसपी कॉलेजवर मनसे प्रमुखांनी याच नाटकाचा शुभारंभ केला असून त्या बदल्यात त्यांना बिदागी म्हणून राज्यभर टोलमुक्त प्रवास मिळणार आहे। शिवाय नाटकाच्या सर्व प्रयोगांची तिकीटं खपवण्याची जबाबदारी काँग्रेस राष्ट्रवादीनं स्वीकारली आहे। मनसे प्रमुखांनी पुण्यातील सभेत जी संवाद फेक केली तो सर्व प्रकार अजबच म्हणावा लागेल। मी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडायला सभा घेतली नाही असं ते म्हणाले। मग सभा घ्यायचं प्रयोजन काय? लोकसभा निवडणुका उद्या किंवा परवा जाहीर होतीलच, मग ही सभा काय निवडणुकी आधीचा राजकीय टोल वसूल करायला घेतली? मनसे प्रमुखांनी कारण नसताना शिवसेनेवर टीका केली। मी टोल विरोधी आंदोलन करीत असताना शिवसेना आपल्यावर टीका करते, त्यामुळे शिवसेना सरकारच्या बाजूनी आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला। खरं म्हणजे हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला तर अधिक बरं होईल। पुण्यात त्यांना सभेसाठी मैदान मिळत नव्हतं, पण अचानक राष्ट्रवादीच्या एका बड्या मंत्र्यानं मध्यस्थी करून मनसे प्रमुखांच्या गर्जनेची हौस भागावी म्हणून एसपी कॉलेजचं मैदान मिळवून दिलं। 23 वर्षांनंतर एसपी कॉलेजनं राजकीय सभेसाठी मैदान दिलं ते सरकारी दबावामुळेच ना। मुळात मनसे प्रमुखांनी ऐन निवडणुकीत गर्जना कराव्यात, राजकीय माहोल बिघडवावा आणि शेवटी त्यांना अटक करून त्यांच्या पक्षास जीवदान द्यावं असे कथानक आधीच ठरलेले आहे आणि त्यानुसारच सगळे घडत आहे। मनसे प्रमुखांनी अशी गर्जना केली आहे की 12 तारखेला ते स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत। हिम्मत असेल तर अटक करा। आता यात हिमतीचा किंवा मर्दानगीचा प्रश्न येतोच कुठे? काँग्रेस राष्ट्रवादीच्या सलीम जावेदनं नाटकाचं स्क्रिप्ट असंच लिहिलंय, त्यानुसार नायकाला अटक करावीच लागेल। गर्जना हे बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि अटक हा क्लायमॅक्स आहे। गड्या, यालाच नाटक म्हणतात रे। नटसम्राट नाटकात आप्पासाहेब बेलवलकर शेवटी गलित गात राहून विचारतात, कुणी घर देता का घर? अटक नाटकाचे नायकही शेवटी असेच विचारतील, कुणी आम्हाला अटक करील का अटक? अहो दादा, अहो बाबा, अहो आबा, कुणी आम्हाला अटक करील का अटक? अर्थात मुझे अटक करो या नाटकाचे प्रयोग आगामी निवडणुकीपूर्वीच ओढून ताणून लावले जातील। लोकाश्रय तर त्याला पूर्वीपासूनच नाही, पण निवडणुकीनंतर या नाटकाचा राजाश्रयही संपलेला असेल। कारण काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य संपून शिवसेनेचं राज्य आलं असेल आणि त्या राज्यात अशा नाटकांना आणि ढोंगांना थारा नसेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।